जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि खरोखर प्रियांनो, 2025 हे वर्ष देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी अतिशय लाभाचं, भरभराटीचं आणि सर्व गोष्टींनी आशीर्वादाचं केलेलं आहे. त्याबद्दल आपण ही आभार प्रदर्शनाची प्रार्थना करणार आहोत. आणि खरोखर देवाची उपकारांबद्दल आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. आणि म्हणून आजच्या मन्नासाठी आपण काढणार आहोत स्तोत्र संहिता 103 याची काही वचनं मी आपल्यासाठी वाचतो. हे जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. आणि खरोखर प्रियांनो, या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये सांगितलेले की हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. खरोखर देवाने 2025 हे वर्ष खूप आशीर्वादाचं सर्वांसाठी केलेलं आहे असा माझा विश्वास आहे. आणि खरोखर देवाने सर्व परिस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला सहाय्य केलेलं आहे. आणि त्यासाठी आज मी आभार प्रदर्शनाचा व्हिडिओ यासाठी टाकत आहे, आभार प्रदर्शनाची प्रार्थना यासाठी टाकत आहे की वर्षभर तुम्ही देखील वचन ऐकून तुम्ही सहकार्य केलं, आम्हाला वचनासाठी उत्तेजन दिलं. देवाच्या वचनातून बोलण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, या सेवेसाठी आपण प्रार्थना करीत आहात. त्याबद्दल देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. तसेच मी आपल्या सर्वांचे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आभार मानत आहे की देवाने तुमच्याद्वारे जो काही प्लॅटफॉर्म सेवेसाठी तुमच्या आणि माझ्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि अनेक लोक देवाच्या राज्यामध्ये येत आहेत. त्याबद्दल मी आपले सर्वांचे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा आभार मानत आहे. आणि तसंच सहकार्य राहू द्या. 2026 वर्षामध्ये अधिकाधिक वचनाची सेवा देवाने ही पहाटची प्रार्थना आशीर्वादित करावी. अनेक लोकांपर्यंत हे देवाचं वचन जावं यासाठी तुम्ही देखील सहकार्य करा. आणि तुमच्या देखील वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. आणि हे देवाचं वचन आमच्यासाठी आहे की हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. आणि खरोखर त्याच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचे सर्व उपकार आम्हाला विसरायचे नाही. देवाने आमच्यावरती खूप उपकार केलेले आहे आणि ते उपकाराची जाणीव आम्ही प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आणि म्हणूनच ही सकाळची प्रार्थना देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादाची केलेली आहे. देवबाप तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला 2026 हे वर्ष आशीर्वादाचं, भरभराटीचं आणि कल्याणाचं, समृद्धीचं आणि त्याच्या आत्म्यामध्ये वाढण्यासाठी जावो. आणि येणारं वर्ष तुमच्यासाठी आशीर्वादाचं जावं, हीच प्रभू चरणी प्रार्थना आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुमच्यासाठी आशीर्वादाचं करत आहे. आणि 2026 वर्ष त्याच्या आत्म्यामध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये भरण्यासाठी देवबाप तुम्हाला मला सहाय्य करो. आमेन, आमेन, आमेन.